दरम्यान सध्या आणीबाणीवरून चांगलंच राजकारण रंगलेलं आहे। त्या संदर्भात टॉप 9 बातम्या बघूयात। आणीबाणीच्या काळामध्ये भारतात लोकशाहीची हत्या झाल्याचा प्रयत्न झाला। दरम्यान आज कुठल्याही चौकात उभं राहून पंतप्रधानांना शिव्या देऊ शकतात, कारण लोकशाही जिवंत आहे। फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल। मोदींच्या राज्यकारभाराला काँग्रेसचे लोक छुपी आणीबाणी म्हणतात, पण खऱ्या आणीबाणीवर तोंडावर पट्टी लावून बसतात। आणीबाणीच्या नावाखाली त्यांनी संविधानाचा गळा घोटला। एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर निशाणा। आणीबाणीला बाळासाहेबांनी समर्थन दिलं होतं। इंदिरा गांधींनी संविधानाचा मान राखून आणीबाणी लावली होती। गेल्या 10 वर्षात देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे। संजय राऊतांची भाजपवर टीका। भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाली। भारतीय लोक हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करतात। तत्कालीन काँग्रेस सरकारनं लोकशाहीला ओलीस ठेवलं होतं। पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र। आणीबाणी हा काँग्रेसच्या सत्तेच्या अन्यायाचा काळ होता। आणीबाणी ही राष्ट्रीय गरज नव्हती, तर लोकशाही विरोधी मानसिकतेचं प्रतिबिंब होतं। अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल। आणीबाणी चुकीची होती, तर माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी इंदिरा गांधींचं अभिनंदन का केलं? आणीबाणी उठवल्यानंतर पारदर्शक निवडणुका झाल्या। सरकारच्या जमिनी विकून मतं चोरून निवडणुका झाल्या नाहीत। हर्षवर्धन सपकाळांचं भाजपला प्रत्युत्तर। आणीबाणीमध्ये माझ्या वडिलांना अटक झाली होती। इंदिरा गांधींनी अटक केली एवढंच समजत होतं। लहान वयातच वडिलांपासून बराच काळ दूर राहावं लागलं, त्यामुळे मनातनं चिड होती। फडणवीसांनी सांगितली कटू आठवण। भाजप आणीबाणीपेक्षा सुद्धा भयंकर वागतेय। सौ चूहे खाकर बिल्ली हचको चली। भाजप काँग्रेसपेक्षा सुद्धा वेगळी आहे, वेगळी नाहीये। बच्चू कडूंची भाजपवर सडकून टीका। आणीबाणीची चूक होती, पण टीका झाल्यावर तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी चूक मान्य केली होती। तेव्हाचे राज्यकर्ते आजच्या राज्यकर्त्यांसारखे वागले नाहीत। इंदिरा गांधींनी माफी मागितल्यानंतर जनतेनं त्यांना भरघोस मतांनी निवडून सुद्धा दिलं। आणीबाणीच्या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया।